आज आपण आलो आहे कालबादेवी रोड इथे आणि खास करून पूजेची भांडी म्हणजे बाप्पासाठी लागतात ना सर्व संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे। सगळे 30-40 रुपयापासून दिवा स्टार्ट आहे। हां, तुम्हाला होलसेल दरामध्ये रिटेल दरामध्ये सगळे कमी किमतीत जास्त किमतीत तुम्हाला पाहिजे त्या रेंज मध्ये तुम्हाला सर्व काही भेटेल। 30-40 ह्या रेंज मधले दिवे भेटतात तुम्हाला। आणि हे मटेरियल काय आहे? हे ब्रास मध्ये येते। ब्रास मध्ये ओके। तर हे संपूर्ण मार्केट आहे तुम्हाला इकडे संपूर्ण नाही तांबे पितळेची भांडी संपूर्ण पाहायला मिळतील म्हणजे पूजेसाठी जे लागतं ना तेवढं सर्व। होलसेलचा अजून पण भाव तुमचा रेट अजून कमी होईल ना। हा तुमचा रिटेलचा सिंगल पीसचा रेट आहे। हे ब्रास मध्ये आहे, छोटी समय एकदम ना। हा एकदम छोटी समय आहे। त्याच्यामध्ये जर पातळ मध्ये थोडी लो क्वालिटी मध्ये घेतली तर लो क्वालिटी मध्ये पण आहे आपल्याकडे। लो क्वालिटी मध्ये जर घेतली तर हे तुम्हाला ओके कलश आणि प्लस अगरबत्ती पण लागते। अगरबत्ती पण लागते। डेकोरेशन तर डेकोरेशन बाप्पांच्या बाजूला दिसायला छान आणि प्लस अगरबत्ती पण। आरती एक आरती जे बोलतात आरतीसाठीच बेस्ट आहे आणि दिवा तर दिवा होऊन जातोय आणि दोन्ही कामं होत आहेत। स्पेशल आरतीसाठीच आहे। खाली तुम्ही धूप लावू शकता मध्ये तुमचं वातावरण फ्रेश राहण्यासाठी। मस्त आहे ना, मस्त। पण हे घरातल्या घरात छोटं असं म्हणतो आपण आरतीवर घेतो। हे ब्रास मध्ये ब्रास मध्ये ब्रासच आहे ना। ब्रास हे शीट मध्ये हे पत्र्यामध्ये पत्र्यामध्ये मला काय आवडलं माहितीये का ते वरती लाकडाचं केलेलं आहे। तर मग ही जी आपली सुरुवात होते 130-140 पुढे साईज असे त्याप्रमाणे याच्यामध्ये म्हणतात ती वात आपण स्वतः वातवाले आम्हाला दाखवा त्या प्रकारे कसं आहे। ओके आपण बघूया। हा आता नवीन आलेला आहे, छान वाटतं ना एकदम। बाहेर अल्युमिनियम ओके बाहेर स्टील आतमध्ये स्टील आणि मध्ये अल्युमिनियमचा पत्रा। ओके मी नवीन आलेलं की त्याच्यामध्ये आपल्याला सेट मिळणार आहे का पूर्ण? याच्यामध्ये तुम्हाला सर्व म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण 50% डिस्काउंट भेटणार। पूर्ण कंपनीमध्ये जशी एमआरपी असेल त्याच्यावर तुम्हाला लेस करून भेटणार। ह्याची एक खासियत आहे त्याला तेल कमी लागतं। ओके हा बरोबर त्याला तेल कमी लागतं। सेम ह्याच्यामध्ये तवा बिवा सर्व रेंज भेटून जाणार। मस्त वाटतंय मस्त छान आहे हे बघा हे मस्त आहे। आपलं सिंगल मिळेल ना? सिंगल भेटून जाणार तुम्हाला। होलसेल मध्ये पाहिजे क्वांटिटी मध्ये पाहिजे क्वांटिटी पण भेटून जाणार। तुम्हाला 110 च्या रेंज पासून स्टार्ट आहे। मस्त आहे बघा हे बघा याच्यावर सिम्बॉल पण येणार असा 100% प्युअरचा सिम्बॉल आहे। ओके हे तुमचं आहे ना ब्रास आहे ऍक्च्युली हे प्युअर ब्रास मध्ये बनवलेलं आहे। लहान साईज घेतली तर 100 च्या आतमध्ये पण भेटतं आपल्याकडे। हे तांबा मिळतंय हे की दिसायला पण छान दिसतंय दिसायला पण आणि याच्यावर अष्टविनायकाची मूर्ती दिलेली आहे। ओके अष्टविनायक आहे पूर्ण अष्टविनायकाचं हे अटॅचडच आहे। हे अटॅच मध्ये असं बघायला भेटेल। आपलं प्लेन आहे ही डिझाईन आहे हा असा ओपन होतो। काहीतरी युनिकच बघायला मिळालं। बरोबर हे लहान दिवा लहान हे बघा इकडे वर लावलेले आहेत। छोटे पण आहेत लहान साईज पासून स्टार्ट आहेत टाळ आहेत। हा कास्य आहे ना? हा हे आवाज बघायचा आवाज बघा असा प्रकार काही आवाज सोडता तुम्ही हे बघा। नमस्कार मित्रांनो, मी समीर मांजरेकर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो आपली ही गणेशोत्सव सिरीज सुरू आहे आणि एका पाठोपाठ तुम्हाला अगदी नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरून पाहायला मिळतात। आज आपण आलो आहे कालबादेवी रोड इथे आणि खास करून पूजेची भांडी म्हणजे बाप्पासाठी लागतात ना सर्व संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे। तर कालबादेवी म्हणजे मस्त असं संपूर्ण मोठं मार्केट आहे तिकडे अगदी वर्षाच्या 12 महिन्यानं तुम्हाला हे पूजेचं साहित्य आहे म्हणा इतर संपूर्ण म्हणतात ना जे भांडी आहेत ना पितेची भांडी असतील कास्य ते टाळ वगैरे समई म्हणजे टोटल आजचा हा व्हिडिओ पूर्ण डिटेलमध्ये होणार आहे। जास्तीत जास्त नेहमीप्रमाणे वस्तूंची माहिती आणि त्याची किंमत संपूर्ण ह्या व्हिडिओमधून देणार आहे। रिटेल आणि होलसेलमध्ये संपूर्ण हे डील करतात तर आपण रिटेलमध्ये संपूर्ण दर जाणून घेणार आहोत आणि होलसेलमध्ये तुम्हाला जर काही पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्ट शॉपमध्ये या इकडे तर तुम्हाला इकडे नगप्रमाणे ते क्वांटिटीमध्ये स्वस्त अगदी मिळून जाणार आहे। तर चला मित्रांनो कोणतीही वाट न पाहता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। गणपती बाप्पा मोरया। मित्रांनो आता आपण ऋषभ स्टील ह्या शॉपला भेट देतोय तर तुम्हाला लोकेशन वगैरे दाखवतो इकडे कशा प्रकारे येऊ शकता तुम्ही। तर समोर आहे हे कालबादेवी रोड संपूर्ण बघताय ना तर हे संपूर्ण मार्केट आहे तुम्हाला इकडे संपूर्ण नाही तांबे पितळेची भांडी संपूर्ण पाहायला मिळतील म्हणजे पूजेसाठी जे लागतं ना तेवढं सर्व। तर इकडून जर यायचं असेल तर पहिलं तुम्हाला शॉपचं नाव दाखवतो ऋषभ स्टील हे बघा इकडून येऊ शकता। मस्जिद बंदरवरून आल्यानंतर एकदा 5 मिनिटाचा हा रस्ता आहे रोड त्याने तुम्हाला इकडून यायचं असेल तिकडून देखील येऊ शकता CST वरून येऊ शकता आणि मुंबादेवी टेम्पल जे आहे ना मंदिर आणि त्याच्या बॅक साईडला ह्यांचं हे शॉप आहे। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ह्यांचा ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे नक्की जाऊन तुम्ही बघू शकता आणि इकडे येऊ शकता। तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो शॉपमध्ये काय काय पाहायला मिळते अगदी सुरुवातीला तुम्हाला पाहायला मिळतात टाळ वगैरे आहेत त्यानंतर सर्व प्रकारचे समया लावलेल्या दिवे आहेत ह्या समयाचे प्रकार देखील बघू शकता। संपूर्ण आजचा हा डिटेलमध्ये हा व्हिडिओ होणार आहे।
आणि संपूर्ण हा आता वस्तूंची आता आपल्याला ही रिक्वायरमेंट केली आहे. तर नमस्कार. नमस्कार. विकास, आता आपण जसं की कालबादेवीमधून हा व्हिडिओ बनवतोय. खूप जणांना रिक्वायरमेंट आहे, अगदी गणेश चतुर्थी खूप लवकर देते, तर आपल्याला समय वगैरे लागतात आहेत, दिवे आहेत, घंटी वगैरे लागणार आहेत. तर आपल्याकडे हे कोणकोणत्या प्रकारच्या ह्या वस्तू आहेत, म्हणजे मीठ जे म्हणतात ना पितेचे आहेत, काचेचे आहेत ना, तर त्यामुळे काय काय पाहायला मिळेल? आपल्याकडे 30-40 रुपयापासून दिवा स्टार्ट आहे. तुम्हाला होलसेल दरामध्ये, रिटेल दरामध्ये सगळे कमी किमतीत, जास्त किमतीत, तुम्हाला पाहिजे त्या रेंजमध्ये तुम्हाला सर्व काही भेटेल. बरोबर. तुम्हाला पितळेमध्ये तुम्हाला पंचधातूचे समय पण भेटेल. तुम्हाला प्युअर क्वालिटीमध्ये पण समय भेटेल. तुम्हाला पाहिजे ती वस्तू भेटेल. तुम्हाला फक्त रेट केला, तुम्हाला तुमच्या रेट मध्ये प्रत्येक वस्तू भेटेल. बरोबर बरोबर. तर फक्त येऊन एकदा व्हिजिटला शॉप द्या. नक्की. तर प्रथम मला सांगायचं की आपलं शॉप आहे ऋषभ स्टील ना, तर इकडे जर यायचं असेल तर काय लोकेशन सांगू शकतो जवळचं? आपलं लोकेशन इथून विटी पासून 15 मिनिटांचं डिस्टन्स आहे. मस्जिद बंदर पासून 5 मिनिटांचा डिस्टन्स आहे. ओके. इथं चर्नी रोड पासून 10 मिनिटाचा डिस्टन्स आहे. म्हणजे बरोबर मधल्यामध्ये आपलं आणि मुंबादेवी मंदिराच्या जवळच आहे. मुंबादेवीच्या बॅक साईडला आपलं शॉप आहे ना. तर मित्रांनो, आपला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा ॲड्रेस असणार आहे, कॉन्टॅक्ट असणार आहे. तर तुम्हाला ॲड्रेस नाही मिळाला यांना कॉल करू शकता. तर आपल्याकडे जी सुरुवात होणार आहे दिव्यांची, ती अगदी 30-40 रुपयावरून होणार आहे. तिथून आपण सुरुवात करूया. बरोबर ना. तर आपल्याकडे दिवे हे पाहायला मिळतील. बरोबर. त्यामध्ये कुठून सुरुवात होते? त्याचं बोलतो 30-40 पासून म्हणतो. हे दिवे आपल्याकडे हे पूर्ण भेटतात आपल्याला. हे 30-40 ह्या रेंज मधले दिवे भेटतात तुम्हाला. आणि हे मटेरियल काय आहे? हे ब्रास मध्ये येते. ब्रास मध्ये. ओके. ह्याच्यामध्ये ब्रास मध्ये येतात. परत साधे पाहिजे साधे पण भेटतील. ओके. आपण घेईल तसे भेटणार. वस्तू सगळ्या आपल्याला चांगल्या क्वालिटीची भेटणार. शायनिंग पण चांगली आहे आणि हे तुम्ही पावडरने घातल्यानंतर भारी दिसणार. शायनिंग आहे, क्वालिटी तुम्हाला तुमच्या समोरच आहे. मस्त. मग आता ही आपण सिंगल घेतल्यानंतर आपल्याला सिंगल पाहिजे सिंगल पण भेटेल, होलसेल पाहिजे होलसेल दरामध्ये तुम्हाला वस्तू पाहिजे क्वांटिटीमध्ये सर्व भेटेल. एक फक्त विचारत होतं की जसं की आता आपण ह्या एक सिंगल तर पीस घेऊ शकतो, पण जर मला क्वांटिटीमध्ये घ्यायचं म्हणजे होलसेल दरामध्ये, तर आपल्याकडे शेकडाने असं मिळतं ना. मग मी समजा घेतलं, उद्या काही सण आहेत, उत्सव आहेत, जसं नवरात्री उत्सव आहे, खूप जणांना घ्यायचे असतात शेकड्यामध्ये असं देण्यासाठी, तर मग आपल्याकडे कमी होऊन जातील ना? कमी आहे. होलसेलचा अजून पण भाव तुमचा रेट अजून कमी होईल ना. हा तुमचा रिटेलचा सिंगल पीसचा रेट आहे. होलसेल मध्ये अजून त्याचा भाव कमी केला जाईल. तर शॉपला येऊन भेट द्या तुम्ही. तर तुम्हाला प्रवीण जे आहेत ते शॉपमध्ये असणार, ते तुम्हाला संपूर्ण माहिती येते. बरोबर. आता आपण सिंगल रेटवर जाणून आता हे आपल्याला बघायला मिळते 30-40च्या रेंज मधले हे सगळे दिवे. दिव्यांमध्ये आपण हे सर्व प्रकार बघतो ना. हे दिव्यांमध्ये हे सर्व लावलेले प्रकार आहेत. ओके. हे असे पाहिजे ते पंचधातू मध्ये येतात. हे पंचधातू आहे. हे सगळे पंचधातू मध्ये येतात. ओके. आणि त्यामध्ये जसं आपण जरी थोडी मोठी साईज घेतली मी, तर हा कितीला पडेल? मोठी साईज जर तुम्ही घेतली 200-250च्या रेंज मध्ये आपल्याकडे 1600, 1700, 1800, 2000 पर्यंत दिवे आहेत. बरोबर. इकडे हे पूर्ण चावीवाले काचेचे दिवे नवीन बरोबर. आपण ते तर बघू. आता दिव्यांचे इतके सारे प्रकार बघितले आपण, तर त्यामध्ये जसं की मला दिव्यांमध्ये त्या छोट्या समयात बघायला मिळतात. हा मटेरियल काय म्हणजे? हे ब्रास मध्ये आहे का? हे ब्रास मध्ये आहे. छोटी समय एकदम ना. हा एकदम छोटी समय आहे. आणि पण चांगलं केलेलं मस्त वाटतं ना, दिसायला पण चांगली दिसते. चांगली वाटते. छोट्या छोटी आहे, छोट्या देवारात पण ठेवू शकता तुम्ही ना. मग ही आपल्याला साधारण घ्यायला गेलं तर किती अंदाजे एक सिंगल घेतली तर मी? ही तुम्ही सिंगल साधारण गेला तुम्हाला 150च्या रेंज मध्ये साधारण 150 मध्ये मिळते ना. हो ना. लुक किती मस्त वाटतं बघा. अँटिक मध्ये आहे ती. ओके. हा असं युनिक पीस आहे बघा. ऍक्च्युली त्यामध्ये आपण मोठ्या बघतो, ह्याच्यामध्ये मोठी पाहिजे अशा मोठ्या पण आहेत. ह्या मोठ्या पण आहे. बरोबर. मोठे आहे त्याच्यामध्ये. तर आपल्याला आता अगदी पूर्ण आपण व्हिडिओ डिटेलमध्ये देऊ, कारण खूप जण येऊन डायरेक्टली खरेदी करता पण येते ना. तर समयामध्ये आपण हे संपूर्ण बघितले, तर युनिक असे तुम्हाला समय बघायला मिळतात. तर त्यामध्ये मोठे हे बघा, हे वजनाने पण एकदम खूप मोठे आणि क्वालिटी पण भारी वाटते ना. तर ही काय दर असेल याचा? हे वजनाने हे जे मोठे समय हे तुम्हाला डायरेक्ट होलसेल दरामध्ये घेतले तर तुम्हाला 150-160च्या रेंज मध्ये हे समय ओके. मग आपल्याला ती किती क्वांटिटी घ्यायला लागेल त्यासाठी? क्वांटिटी तुम्ही कमीत कमी 24 पीस, ओके, 12 पीस असे जरी घेतले तरी चालतं. छान आहे, मस्त वाटतं डिझाईन, छान आहे. त्यामध्ये आता हवा वगैरे आली तर ते विजू नये म्हणून हे पण दिवे त्यांच्याकडे वरून टाकू शकतो ना आपण. आणि छोट्या साईज पासून मोठ्या साईज पर्यंत आहे बघा, मस्त. आपण सेम पीस बघतो ना, हे मटेरियल सेम बघतो ना. ओके, सेम आहे ना, हे बघा मस्त. मग सिंगल पीस तुम्ही हे घेऊ शकता. आणि जसं की समय बघितलं पण जसं युनिक याची अशी, तर ही एक समय जरा वेगळी बघतो. म्हणजे याची काय पहिला समय बोलवतो का पंथी बोलू शकतो काय? हा दिवा आहे, दिवाच आहे. हा दिवा आहे, मस्त लुक वाटतं ना.
छान वाटतं. ती 5 वातवाली समय आहे. हा ओके. दिवा आहे. हा दिवा आहे, बरोबर बरोबर. त्याच्यामध्ये तुम्ही 5 वाती लावू शकता. हा दिवा आहे आणि हा सर्वात मोठा आहे बघा, असा दिसतोय. हा कप दिवा हेवी पण आहे वजनाला. हा हेवी पण आहे आणि बाप्पाच्या त्यामध्ये तेल बाजूला पण चांगलं हा बसणार. तेल भरपूर राहील. बाप्पाच्या बाजूला पण युनिक वाटणार. खूप वेळ राहील ज्योती कंटिन्यू. बघा छोट्यात छोटी आणि एकदम म्हणजे तुमचं तर डेकोरेशन वगैरे तुम्ही करत असाल आणि मोठं आणि जागा कमी असेल तर त्यासाठी मस्त आहे. काय झालं याची त्याची अंदाजे किंमत? याची अंदाजे तरी तुम्हाला 160 पर्यंत पडणार. 60 पर्यंत आहे ना? आणि याच्यामध्ये जर पातळ मध्ये थोडी हा. लो क्वालिटी मध्ये घेतली तर लो क्वालिटी मध्ये पण आहे आपल्याकडे. बरोबर, बघूया आपण. हे लो क्वालिटी मध्ये छान आहे. हा लो क्वालिटी मध्ये जर घेतली तर हे तुम्हाला 160 170 पर्यंत पुढे मिळतं ना? याच्यामध्ये सर्व साईज भेटणार तुम्हाला. ॲक्च्युली अशी लो क्वालिटी चांगली क्वालिटी असते. क्वालिटी अशी चांगलीच वाटते. मी तुम्हाला खास करून का बोललो की अगदी आपण समयावर ठेवली ना तर जागा जास्त घेतात समजा. हा बरोबर. पण समय चांगल्याच वाटतात, पण अगदी छोट्या जागेमध्ये देखील राहू शकतं. छोट्या जागेमध्ये राहणार ते. आणि तेल पण जास्त उशीर वाट पण चालणार. वाद पण भरपूर तेल पण जास्त राहणार. बसणार. तसं बाप्पाच्या बाजूला ना आपण जास्त म्हणजे कंटिन्यू ठेवतो ना वा हे पेटवून पत्ती, तसं हे ठेवू शकतो. तर एक प्रकार बघायला मिळाले. आणि बाकीचं ही दिवाच आहे का? हा हे राऊंडेड मध्ये एकदम. हा दिवाच आहे. हे नॉर्मल दिवा आहे हा. हां हां. पण हा दिवा पण युनिक आहे. तुम्हाला कमी किमतीमध्ये हेवी आहे, वजनाला पण हेवी दिवा आहे हा. ओके. हां हां. हे तुम्हाला 40 50 60 70 च्या रेंज मध्ये भेटतात हे सगळे. आता आपण जे आतापर्यंत बघितलं सर्व ब्रास मध्ये आहे ना? सर्व ब्रास मध्ये म्हणजे एकदम क्वालिटी मिळते. सर्व क्वालिटी तुम्हाला भेटणार. युनिक क्वालिटी आहे सर. मस्त मस्त. तर आता आपण दिव्यांमधले खूप सारे प्रकार बघत पुढे जाऊया. तर मला युनिक असं काय बघायला मिळतं ते तुम्हाला दाखवत जास्तीत जास्त. एक अगरबत्त्यांसाठी देखील मस्त आहे. खूप जणांना प्रश्न असतो की बाप्पा बाजूला केळी लावून ते अगरबत्तीवर लावतात. ह्याच्यामध्ये आपण बघायला मिळतात. हे अगदी सर्व पीस युनिक आहेत. म्हणजे त्याची किंमत असेल आपल्याकडे घ्यायला झालं तर? सर्व हे स्वस्त आहेत. हा तुम्हाला 80च्या रेंज मध्ये भेटेल. ओके. हे 80च्या रेंज मध्ये. जर तुम्ही भारीत घेतलं, वेट पण आहे का? भारीत घेतलं तर 150च्या रेंज मध्ये. 150. त्यामध्ये हा पण आहे थोडा डिझाईन मध्ये. छान मला दिसायला पण युनिक दिसणार. हा तुम्हाला 150च्या रेंज मध्ये भेटेल. ऍक्च्युली मस्त हेवी आहे ऍक्च्युली क्वालिटी याची आणि याची खूप जण रिक्वायरमेंट असते. अशा कलश मध्ये. हो हे भारी आहे का? हे बघूया आपण जरा कलश मधलं. ओके. कलशचा कलश आणि प्लस अगरबत्ती पण लागते. अगरबत्ती पण लागते. भारी आहे. हे वरून निघणार का असं? नाही ओपन नाही होते. डायरेक्टली लॉक आहे. नाही हे वरून तुम्हाला 80च्या रेंज मध्ये. ओके. 80 रुपयात मिळते आपल्याला. मस्तच ना? भारी वाटते. छान आहे. ओपन करून दाखवू काय? हा ते ओपन करून बघायचं होतं की जसं की वरून ते निघू शकतं का? हा. ओके. हे बघा. हां म्हणजे ह्याला अटॅचडच आहे. अटॅच मला वाटलं हे निघू शकतं. मस्त आहे. कलशचं कलश आणि हे पण हे ऍक्च्युली मस्त आहे का? छान आहे. काय सांगितलं याची किंमत? हे तुम्हाला 80च्या रेंज मध्ये भेटून जाईल. ही मस्त आहे. घेऊनच त्याच्यामध्ये साईज लहान मोठी सर्व साईज भेटणार. मिळणार. ओके. छानच आहे. हे ऍक्च्युली भारी वाटलं मला हे नक्की. तर जसं की दिव्यांमध्ये आपण तसे प्रकार बघितले तर त्यात मोठा हे अगरबत्तीचं बघतोय मी. हे अगरबत्तीमध्ये पण नवीन आहेत बघा. सर्व अगरबत्ती. डेकोरेशन तर डेकोरेशन बाप्पांच्या बाजूला दिसायला छान आणि प्लस अगरबत्ती पण मस्त वाटते. युनिक आहे एकदम. मस्त भारी वाटतंय. काहीतरी बात आहे याच्यामध्ये. मस्त. हे पण तुम्हाला एकदम भारी अगदी मिळून जाईल ना एकदम. सर्व रिजनेबल मध्ये मिळून जाईल तुम्हाला. आता जे आपण दिव्यांमध्ये संपूर्ण हे प्रकार बघितल्यानंतर हे पंचारती का काय बघतो? हा दोन्ही 2 in 1 आहे वाटतं. नाही हा 2 in 1 आहे. हा ऍक्च्युली याला हे पकडण्यासाठी दिलेलं आहे. हा हे ऍक्च्युली याला पंचारती बोलतात. बरोबर. याच्यामध्ये आपण एक नवीन दिवा आहे. बरोबर. हे आपण धूप आरती बघतो. बरोबर. पण हे एक नंबर वाटतं एकदम पंचारती. हे तुम्हाला दिसायला पण मस्त दिसणार. पकडण्यासाठी पण एकदम इझी पडणार ते. 2 साईज आहे त्यामध्ये आणि पूर्ण वॉशेबल आहे. वॉशेबल आहे ना? ती भारी वाटते बघ. हे तुम्ही धूप आरती बघितलं असाल पण हे नक्कीच बघितलं नसेल. बघा त्याच्यामध्ये आपल्याला 2 साईज मिळत आहेत. ही कशी मिळेल आपल्याला? हे बघा. हा वाला तुम्हाला भेटणार 150 रुपये. 150 रुपयाला आहे. बघा युनिक. हे बघा. मी जर ते बाप्पा तर येणारच आहेत पण तुम्ही देवालयामध्ये देखील बाप्पा आधी देवांची पूजा करू शकता. बरोबर. कमी जागेमध्ये तुम्ही बसून जाणार. मस्त राहून जाईल. आरती जे बोलतात आरतीसाठीच बेस्ट आहे. आणि दिवा तर दिवा होऊन जातोय आणि दोन्ही कामं होत आहेत. स्पेशल आरतीसाठीच आहे. आणि तुम्ही धूप लावू शकता, वरती दिवा जाळू शकता. हे 2 in 1 आहे.
मस्त मस्त आहे का, छान आहे. त्याच्यामध्ये आपण जसं हा एक प्रकार बघतोय, तुम्हाला हा एक प्रकार हा काय ते बघायला मिळतो का? याला एक आरती बोलतात. हा, एक प्रकारे आरतीच करण्यासाठी एक आरती, सिंगल आरती. ओके ओके ओके. म्हणजे आल्यानंतर खूप सारं कलेक्शन बघायला मिळणार आहे आपल्याकडे. कलेक्शन भरपूर भेटेल तुम्हाला. बघा, म्हणजे आपण फक्त सुरुवातीला ते बघतो एवढं. त्याच्यानंतर आपण जसं की काय काय जण म्हणतात ना, हे आपण कापूर घेतो, कापूर, तर ते त्यासाठी पण यूज आहे ना? हा, हे कापूरसाठी आहे. कापूरसाठीच आहे ना? बघूया काय आहे. म्हणजे एकदम घरामध्ये पॉझिटिव्ह असं मस्त माहोल असं तयार होतो ना भारी. घरामध्ये तुमचं वातावरण फ्रेश राहण्यासाठी मस्त आहे ना, मस्त दिसणार. हे आपल्याला बघतो हे ब्लास्टमध्ये, आणि 2 साईज आहे त्यांच्याकडे, ही मोठी आणि छोटी आहे, बरोबर ना? बरोबर. काय किंमत आहे? हे स्वस्त आहे. हे तुम्हाला 50च्या रेंज मध्ये भेटणार. हो, एक नंबर, मस्त. तुम्ही जर हे शेकड्यामध्ये घ्याल तर तुम्हाला अजूनच किती हे स्वस्त पडेल. म्हणजे शेकड्यामध्ये घेतलं तर अजून कमी होणार तुम्हाला. नक्की नक्की या इकडे भेट द्या. तर ह्याच्यातले सर्व प्रकार बघितल्यानंतर आणखीन एक आहे युनिक, हे पण बघतोय. हे भारी. हा पण आहे, हा धूपसाठी आहे. हा धूपसाठी आहे ना? हा धूपसाठी. छोटे छोटे दुपार. हे जसं की आपण आपल्या इथे आरती मोठीच होते म्हणा, त्यासाठी आपण ते मोठं दुपार ते आपल्याला लागते. पण हे घरातल्या घरात छोटं असं म्हणतो ना आपण, आरती वगैरे घेतो, तिथे पण भारी. आणि पाणी पकडायला देखील मोठी आहे दिले, हँडल पकडायला पण त्याला चांगलं आहे, हँडल मस्त दिलेलं आहे, छान आहे. तर काय असेल विकास याचं? अरे हा तुम्हाला 170च्या रेंज मध्ये भेटेल. 170 मध्ये मिळतो. ह्याच्यामध्ये साईज पण लहान आहे. ओके, म्हणजे याच्यापेक्षा पण लहान साईज आहे. मग ही थोडी कमी होईलच ना? ही अजून पण कमी होणार. ही तुम्हाला 120 रुपयाला 120 रुपयाला मिळते. हे बघा, वजनाला पण हेवी आहे. नाही, वेट आहे आणि मस्त क्वालिटी बघायला मिळते, छानच आहे का? तर आपण मोस्ट ऑफ दिव्यापासून जी सुरुवात केली होती ती अगदी आरतीपर्यंत पोहोचलेलं आहे. बरोबर ना? दिव्यांमधले खूप सारे प्रकार बघितले ना. हा एक छोटा युनिक असा दिवा हे बघायला मिळतात. तर हे बघूया. हे पण दिवे आहेत अशी. हा, तुम्ही दिवाळीमध्ये पंतीसारखं पण लुक होतंय, आणि नेहमीचं यूज करण्यासारखं आहे दिवे, मस्त वाटतं ते. त्याला कुबेर दिवा असं बोलतात. ओके, दिव्याचं नाव पण मस्त आहे ना. आणि आम्हाला मुख्य छोटे मोठ्या साईज सर्व यांच्याकडे आहेत. सर्व साईज यांच्याकडे आहेत. हो का, मस्त. दिव्यांमधले आपले संपूर्ण प्रकार बघितले. आता आपण जे बघणार आहोत ना, ओके, काय बाकी आहे अजून का आपण हेवी आहे एकदम. हे पण युनिक मध्ये छान वाटतं, छान आहे, मस्त आहे का ते. तर हा पण मस्त वाटतं. ह्याच्यामध्ये थाळी पण देखील मोठी आहे खाली. हे बघा, मस्त, छान. आणि आता आपण बघणार आहोत जसं की अगरबत्तीची खाली पडते ना, मग ते याच्यामध्ये साईडला जाऊ शकते. बघा, अगरबत्तीसाठी ह्याच्यामध्ये पण लहान मोठे सर्व साईज आहे ना. आपण आता हे बघितलं ना अगरबत्ती, म्हणजे आपण आता हे बघतोय. हे ब्रास मध्ये ब्रासच आहे ना? ब्रास. हे शीट मध्ये, हे पत्र्यामध्ये आहे. क्वालिटी मध्ये म्हणजे हे पत्र्यामध्ये, ते शीट मध्ये, फक्त एवढाच फरक एवढाच आहे, पण क्वालिटी बघायला मिळते, छान आहे. तर मोस्ट ऑफ आपण दिवे आपण संपूर्ण कव्हर केले, ज्याची पूर्ण रिक्वायरमेंट होती. आता आपण जे बघणार आहोत ते म्हणजे हे दिवे. आपण ह्या दिव्यांना काय बोलू शकतो? हे सगळे तुमचं आंबेज्योत असं याचं नाव आहे. हे तुमचं 1 पीस मध्ये येतात. बरोबर. त्याच्यामध्ये युनिक तुम्हाला वेगवेगळे डिझाईन बघायला भेटतात. त्यात मला काय आवडलं माहितीये का, ते वरती लाकडाचं केलेलं आहे. तुम्हाला पकडायला होत नाहीत ना. बरोबर. अरे भारी, वॉशेबल आहे सर्व. हे मस्त आहे. तर याच्यामध्ये आपण संपूर्ण हे प्रकार बघतो, तर हे अगदी राऊंडेड मध्ये आहे, तर हे अगदी गोलाकार आकारामध्ये खूप सारे प्रकार बघतोय. याच्यामध्ये लाकडाचं आहे, त्यामध्ये प्लॅस्टिक दिलं आहे, आणि साईज 2 ते 3 प्रकारचे साईज आहे त्यामध्ये, बरोबर ना? मग ह्याची कितीपासून किंमत सुरू होईल आपल्याकडे? सगळं आपल्या सगळ्यात छोटे 130 पासून चालू आहे. पासून सुरुवात आहे, मस्तच आहे एकदम. आणि प्रत्येक दिवस हा दिवा जर असा दिसतो तुम्हाला, तर हा दिवा क्वालिटी एकदम भारी वाटते बघा ना. ही क्वालिटी वाटते जरा दिवे. ही क्वालिटी आहे, इकडे पण आहे नवीन क्वालिटी दिवे. तर मग ही जी आपली सुरुवात होते 130 140 पुढे साईज असेल त्याप्रमाणे ही किंमत असणार. बरोबर ना. जसं की हा एक ट्रेंडिंग आहे सध्या म्हणतात ना, आता ट्रेंड मध्ये चाललेली आहे. बघूया आपण जरा. याच्यामध्ये म्हणतात ती वात आपण स्वतः वातवाले, तर आम्हाला दाखवा त्या प्रकारे कसं आहे. ओके, आपण बघूया. काढली आहे मटेरियल, आपण बघतोय संपूर्ण ब्रास मध्ये आहे. ह्याची खूप अशी सध्या ट्रेंड आहे.
पूर्ण असा दिवा आहे, जसा आपला पूर्वी प्रकारे कंदील होता तशाच टाईपचा दिवा आहे. धुवायला पण वॉशेबल आहे, वात पण वॉशेबल आहे. वात तुमची कंटिन्यू तुमचे 2-3 महिने आरामात जाणार ही वात. आरामात लागते ना, तेल पण एकदम आरामात हाताळू शकतो ना एकदम आरामात. आणि वेट पण हेवी आहे आणि ना वरून हवा वगैरे पण जाऊ शकते आणि हवा पण कंटिन्यू पेटत राहणार. बरोबर बरोबर. त्याच्यामध्ये आपल्याकडे 2-3 साईज असतील ना, 2-3 साईज आहे, डिझाईन पण वेगवेगळे आहे बघा. ही मोठी साईज पासून अगदी मोठ्या साईज पर्यंतकडे आहे. तर अगदी छोट्या साईजचा मला घ्यायचाच आहे, कारण मला अगदी हा युनिकच वाटला. काय सांगेल याची किंमत? हा छोटा जर तुम्ही गेला हा छोटा तर हा तुम्हाला कमीत कमी तुम्हाला 400च्या रेंज मध्ये 400च्या रेंज मध्ये पडतोय. पण मस्तच आहे, क्वालिटी भारीच वाटते मला. म्हणजे अगदी मोठ्यात मोठा जर घेतला तर जास्तीत जास्त बरोबर, तर त्याप्रमाणे याची किंमत असेल ना. मग ते आपलं एक असा राऊंडेड बकल बघतो, तो एक असा ओबेंड आहे एकदम, एक असा उभा टाईपचा बघूया तो पण इथे असं उभा दिवा आहे. आणि तुम्हाला बघता एक अंदाज देतो की खूप सारे गणेश भक्त आलेले आहेत खरेदीला बघा. तर आपला व्हिडिओ बघून लवकरात लवकर या त्या शॉपमध्ये. आपण ना अजून काय काय पाहणार होता, काय युनिक असं बघायला मिळतं. जसं की भांडी वगैरे आपल्यात ना, भांडी सगळे तुम्हाला लग्न सरायची सर्व भांडी भेटणार, घराच्या प्रत्येक वस्तू भेटणार, तांब्याच्या पितळेच्या. आपण ना जसं की आता गणेशोत्सव अगदी जवळ आलेला आहे, तर आपण पुणे कव्हर करतोय. अगदी गणेश उत्सव सर्व नंतर आपण ना तर लग्न सराईसाठी जी भांडी लागतात ना, पण नंतर आपण एक व्हिडिओ घेऊन येऊ खास करून. बरोबर. हे आपण बघतोय उभा आहे तो साईज त्याची बघतो ना, ही गोलाकार पाहायला मिळतं ना, त्यामध्ये थोडं उभा आहे. आणि हा ना सध्या ट्रेंडमध्ये आहे. म्हणजे खूप जणांना ह्या दिव्याची, कारण खूप वेळ हा पेटत राहतो. म्हणजे बाप्पाच्या बाजूला ठेवू शकता, चावी असं बोलू शकता दिव्याला. हा आता नवीन आलेला आहे, छान वाटतं ना एकदम. एक अंदाज आहे तुम्हाला, पूर्ण वॉशेबल असा दिवा आहे. तशी जो तुम्ही छोटी करू शकता, मोठी करू शकता. मस्त. मग याची काय किंमत असेल आपल्याकडे? हा 300च्या रेंज मध्ये. 300च्या रेंज मध्ये ना, मस्त पण एकदम. आणि एक नंबर वाटतंय काय क्वालिटी, तो हातात पकडला ना बघा, एक नंबर वाटतंय. मस्त आहे, हेवी पण आहे आणि मस्त वाटतं एकदम, छान आहे. तर आपण अगदी हे चावीवाले दिवे देखील पाहिले, खूप सारे दिव्यांचे हे प्रकार आहेत. तुम्ही नक्की या शॉपमध्ये भेट द्यायला. ही भांडी तर थोडीशी युनिक वाटतात काहीतरी ना. हा बरोबर. हे आता नवीन आलेली रेंज आहे. हे आता जे बोलतात सर्जिकल स्टील ट्रिपलाय मध्ये हे नवीन आलेली रेंज आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला गॅस पण कमी लागतो, कमी गॅस मध्ये पटकन गरम होतं, तेल पण कमी लागतं. आणि 3 लेअर मध्ये बनवलेलं असतं. 3 लेअर मध्ये, बाहेर अल्युमिनियम, बाहेर स्टील, आतमध्ये स्टील आणि मध्ये अल्युमिनियमचा पत्रा. ओके, मी नवीन आलेलं की हे नवीन हे खास करून आपण मध्येच काय घेतलं की आता पाहुणे मंडळी वगैरे येतील, तर आपल्याला जेवण वगैरे असं करण्यासाठी हे युजफुल असणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला सेट मिळणार आहे का पूर्ण? हा पूर्ण तुम्हाला पूर्ण रेंज भेटणार. याच्यामध्ये टोप, कढाई, त्यानंतर तासरा, बरोबर, परत तुमचं हे कॅसरोल, हे सर्व तुम्हाला पूर्ण रेंज भेटून जाणार. तुम्हाला अंडी अशी बिर्याणीसाठी अंडी भाजी सर्व भेटणार. घरात ही अगदी पाहुणे वगैरे येणार, तुम्हाला लवकरात लवकर हे जेवण बनवू शकता. मग आपल्या समजा हा सेट घ्यायला गेलं तर आपल्याला कसं काय डिस्काउंट वगैरे कसं असणार आहे काय? याच्यामध्ये तुम्हाला सर्व म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण 50% डिस्काउंट भेटणार. पूर्ण कंपनीमध्ये जशी MRP असेल त्याच्यावर तुम्हाला लेस करून भेटणार. हा, एवढं भारी, मस्त आहे. मग या तुम्ही देखील खरेदी करायला अगदी ह्याच्यात आपण ही भांडी बघतो तसं सेम तीच भांडी बघायला मिळते आपल्याला. वरती सर्व बिर्याणीची ब्रासवाली भांडी आहे, ते सगळी युनिक भांडी आहेत. मस्त युनिक भांडी आहेत आणि तो देखील सेट आहे, मस्त पाहायला मिळतं. हे ट्रिपलाय मध्ये आता नवीन हनीकॉम कोटिंग आलेलं आहे. ओके, ह्याची एक खासियत आहे, त्याला तेल कमी लागतं. ओके, हा बरोबर, त्याला तेल कमी लागतं आणि कमी तेल मध्ये कमी गॅस मध्ये पटकन गरम होतं. त्याच्यावरती मस्त असा कव्हर दिलेला आहे आणि हे युजफुल आहे भरपूर ना, पूर्ण युजफुल. मस्त. ह्याच्यात आपण अगदी काय काय बनवू शकतो, फ्राय करू शकतो काही. याच्यामध्ये पूर्ण ऑल इन वन आहे. ऑल इन वन आहे, त्याच्यामध्ये तुम्ही सर्व फ्राय करू शकतो. काय बनवू शकतो. मग आपलं हे सिंगल एक म्हणजे कसं घेऊ शकतो आपण एक तरी? हे सिंगल हे जरी तुम्ही घेतलं तर याच्यावर 50% तुम्हाला भेटून जाणार, डिस्काउंट मिळतंय. बरोबर, हे डिस्काउंट तुम्हाला 50%, 40% डिस्काउंट वाले पण आमच्याकडे भरपूर आयटम आहेत. बरं, आता आम्ही आता येतो, तुमचं डिस्काउंट हे किती तारखेपर्यंत आहे? म्हणजे डिस्काउंट आमचं हे ऍक्च्युली डिस्काउंट चालूच राहतं आमचं. चालूच आहे ना, 365 हे डिस्काउंट चालूच राहतं आमचं. ओके, हे बघा सेम ह्याच्यामध्ये तवा बिवा सर्व रेंज भेटून जाणार. मस्त वाटतंय आणि मटेरियल हेवी वाटतं एकदम ना. तवा, चपातीचा तवा, त्यामध्ये डोशाचा तवा पण भेटून जाणार. मस्तच आहे. आता हे एकदम एवढं भारी वाटतं की अगदी त्याच्यावर आपण एक सेपरेट मस्त असं एक व्हिडिओ बनवूया.
पण खूप सारं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कंटिन्यू बघितल्यानंतर आता आपण जरा फक्त बाकी आपलं जे पूजेचं लागणारं साहित्य आहे ते आपण बघूया. जसं की त्यामध्ये आता आपल्या घंटी वगैरे लागणार आहेत ना, घंटी वगैरे आपण लागणार आहेत. तर घंटीमध्ये खूप सारे प्रकार यांचे आपल्याकडे पाहायला मिळतात. तर आपल्याकडे ही घंटीमध्ये ब्रास आणि पितळेची, ब्रास आणि पितळेची, पितळ आणि कासा, हा कास्याची आहे. तर आपल्याकडे सुरुवात ही अगदी कितीपासून होते, म्हणजे की पितळेची मी घेतली सुरुवात आपल्याकडे 100 पासून स्टार्ट आहे घंटीमध्ये. घंटीमध्ये तुम्हाला पितळेची घंटी, काशाची घंटी, अजून एक प्लेटिंग केलेली ही पण ब्रासचीच घंटी आहे. तुम्हाला बघायला भेटेल. तुम्हाला ओके प्लेटिंग केलेली आहे ना, ही प्लेटिंग आहे काशाचीच आहे, ब्रासची आहे. ओके ब्रासची आहे. हे पण मस्त बघा, त्रिशूळ आहे, हे पण त्रिशूळ आहे. हे गरुड आहे, बरोबर, गरुड घंटी मस्त. म्हणजे अगदी आपण 60 रुपयावरून बोलतो सुरुवात होणार आहे, आणि नंतर मग जशी ही त्याची किंमत असेल जसं साईज घेणार तसं वाढायचं. कारण कास्य खूप छान वाटते ना कास्याची. काशाची घंटी पण आहे आमच्याकडे. हा हे बघा, तिथं आवाजच मस्त, हे बघा मस्त, छान आहे, छान आहे. हे बघा हे पण मस्त आहे. ही कास्य आहे का? हा हे काशाची घंटी आहे. आवाज बघा किती मस्त आहे, आवाज येत आवाज ना, आवाज ऐकला तर त्यातून वेगळाच म्हणजे असा नाद असतो एकदम वेगळा, छान. जसं ते कास्याचे टाळ अगदी वाजवल्यानंतर एकदम टिंग असा आवाज येतो, एकदम भारी भारी वाटतं ते मनाला. तर अगदी तुम्ही संपूर्ण हे प्लेटिंग केलेले आहेत, पितळेची आहेत, कास्याचे आहेत ओरिजिनल. हे संपूर्ण टाळ आपण घंटी वगैरे बघितली, बरोबर ना. आता आपण वळूया. खूप जण समय आता पाहिजे, समय. तर आपल्याकडे छोट्या छोट्या समय यांच्याकडे आहेत आणि मोठ्यात मोठ्या आहेत. तर युनिक समय पण आहेत, ते आपण पण बघूया. छोट्यात छोटी समय आपल्याकडे ही कितीपासून सुरुवात होईल आणि काय, म्हणजे त्यावर माहिती द्या एकदम. हे ऍक्च्युली हे अँटिक समय आहे. ही तुम्हाला 300च्या रेंज पासून स्टार्ट येते सगळं सर्व समय. आपलं सिंगल मिळेल ना, सिंगल भेटून जाणार तुम्हाला. होलसेल मध्ये पाहिजे, क्वांटिटी मध्ये पाहिजे, क्वांटिटी पण भेटून जाणार. अजून त्याची प्राइस अजून आपण कमी होईल ना. ओके, आणि ही जोडी घेतली तरी तुम्ही घेऊन जाऊ शकता, जोडी पण याची भेटून जाणार तुम्हाला. ओके, म्हणजे कमीत कमी समय आपल्याकडे सुरू होते. कमीत कमी तशी समय धरली तर तुमची 100-150च्या रेंज पासून स्टार्ट होतात सर्व ना, 100-150 पासून स्टार्ट होते. मग समजा एखादा मला अगदी 100-150ची एकदम एकदा घ्यायची आहे झाल्यास, समजा कोणी आपल्या इथं व्ह्यूवर आले, बरोबर, तर कुठली दाखवू शकतो आपण त्यामध्ये. बरोबर आपण समय आहेत जशी क्वालिटी घेणार तसं आहे. ओके, तुम्हाला 110च्या रेंज पासून स्टार्ट आहे. मस्त आहे बघा, 110 म्हणजे पुढे त्याप्रमाणे पुढे ही रेंज सुरू होते. मस्त, छान वाटतं. आता समयामध्ये एवढे सारे प्रकार बघतोय आपण, बरोबर ना. त्यामध्ये आपण मोराचा पिसारा ही समय बघतोय. आपल्याकडे ह्या ज्या समय आहेत, बरोबर, खूप जण रिक्वायरमेंट लागते. तर ही कशी समय मिळेल आपल्याला? ही ऍक्च्युली हे समय याच्यामध्ये तुमचं तेल पण जास्त लागतं, याच्यामध्ये तेल पण जास्त बसेल. साईज पण तुम्हाला जशी तुमचा साईज जसं तुमचा स्पेस असेल, स्पेस मध्ये बसून जाणार तुम्हाला हे सर्व, बरोबर. आणि तुमच्या बजेट मध्येच बसून जाणार हे सर्व वस्तू होलसेल द्वारा. मस्त नवीन आली ना ही, जशी काय म्हणतो हे. आणि हे बघा याच्यावर सिम्बॉल पण येणार असा 100% प्युअरचा सिम्बॉल आहे हा. ओके, म्हणजे प्युअर मध्ये भेटून जाणार. प्युअर ब्रास आपल्याला हे मिळते, बरोबर ना, बरोबर मध्ये. आणि याच्यामध्ये जरा मोठ्या बघतो समय, मोठ्या पण भेटून, पण आपल्याला ही समय जरा बेस्ट वाटते, जरा बरोबर मस्त वाटते. तर आता हा मोठ्या समय बघूया बघा. हे सर्व इथे पण लावलेले आहेत. आपल्याला 4 फुटाच्या 5 फुटाच्या मोठ्या समय मिळतात, तुम्ही मंदिरामध्ये देखील ठेवू शकता, बरोबर. मस्तच आहे ना. तर समयामध्ये आपण इतके सारे प्रकार बघितले, छान वाटतात समय. ही पण समय मस्त वाटते बघा, छान आहे, एक मस्त वाटते. एक समय समजा मी घेतली तर काय कसं ह्याची रेंज आहे फक्त? ही जर तुम्ही कमीत कमी घेतली तर ही तुम्हाला तरी पण 250च्या रेंजमध्ये पडते ना, हो का. आणि होलसेल मध्ये घेतलं तर तुम्हाला एक अजून कमी होऊन घ्यायला लागेल, कमीत कमी जर कमीत कमी तुमचे 12 पीस तरी तुम्हाला घ्यायला लागतील, बरोबर. कमी होईल थोडं ना, छान आहे. तर आता समयामध्ये आपण अशी भारी भारी अगदी युनिक आहे समय बघतोय. मग तशी त्यांची रेंज असते, तुम्ही फक्त बघून घ्या डिझाईनवर कशी आहे ती, भारी. आता मला बघा युनिक ही समय बघायची आहे. हे मटेरियल वेगळं आहे का? नाही, मटेरियल हे तुमचं आहे ना, ब्रास आहे ऍक्च्युली. हे प्युअर ब्रास मध्ये बनवलेलं आहे, पण किती दिसायला मस्त वाटतंय. ह्याला 5 समय असं बोलतात. म्हणजे 5 वाटीच्या 5 वाट्या तुमच्या असतात या.
मस्त 1 2 3 4 5 अशा दिसायला पण युनिक दिसतात. महाभारतच्या टायमाला हे सगळे भरपूर चालतात ना. मस्तच वाटते. ही अगदी तुम्ही म्हणता ना की आता गणपती बाजूला तर ठेवायला नाही, पण अगदी मार्गशीर्ष महिना येईल ना देवीचा, बरोबर बरोबर, त्यावेळी अगदी दिसायला किती छान दिसेल. मस्त. त्यामध्ये ह्या समय बघितल्यानंतर आपण हा बघतोय की कमळामध्ये आहे. खूप साऱ्या ह्या समयांचे प्रकार बघितल्यानंतर माझं लक्ष येतं ते म्हणजे कलश. बरोबर, आपल्याकडे कलश आहेत. तर हा कलश तर आपलं म्हणजे मतलब युनिक काहीतरी काम केलेलं आहे. रेग्युलर कलश आपल्याकडे हे किती पण सुरू होतं? रेग्युलर जे साधे कलश आहेत ते इकडे लावलेले आहेत. साधे कलश हे तुम्हाला भेटून जातात 150च्या रेंज पासून स्टार्टिंग भेटून सुरुवात आहे ना. लहान साईज घेतली तर 100च्या आतमध्ये पण भेटतात. आपल्याकडे हे तांबा मिळतंय. त्याच्यानंतर हे मटेरियल आहे हे ब्रास मध्ये, सर्व ब्रास मध्ये म्हणजे 2 ह्याच्यामध्ये आपल्याला हे कलश मिळून जाणार आहे. बरोबर. आणि कलशची सुरुवात होते 150 पासून सुरुवात स्टार्ट होते बघा. आणि मग तसं तुम्ही हे जर काम केलेलं बघताय ना छोटं युनिक, ते आपण तुम्हाला बघायला मिळेल. ते समयांचे सगळे आपले कलशचे सगळे प्रकार बघतो आपण. असे युनिक मध्ये असे ग्लास आहेत. ओके, हा काय एक हे ब्रास मध्ये कलशच आहे का? असे वेगवेगळे डिझाईनचे तुम्हाला ग्लास भेटून जातील. मस्त वाटतं, छान आहे. हा मटेरियल काय बोलता? ब्रास. आणि हे पण सेम मी ब्रास बघते ना. हे सर्व ब्रास. ओके, मग आपल्या ब्रास मध्ये कशी सुरुवात असेल? ब्रास मध्ये तुम्हाला 100च्या रेंज पासून सर्व स्टार्ट होईल. ओके, म्हणजे तांब्याची आपल्याकडे 150 पासून मिळते. बरोबर ना. ब्रास मध्ये आपल्याला 100च्या रेंज मधून मिळून जाणार आहे. असे ग्लास हे कॉपर मध्ये घेतले तर हे तुम्हाला 100च्या रेंज पासून स्टार्ट आहेत. 90 पासून स्टार्ट होणार. हे तांब्याचे आहे ना? तांब्याचे. याच्यातून पाणी वगैरे पिऊ शकता. हे ह्युमिनिटी साठी चांगलं असतं, आपल्या शरीरासाठी चांगलं. बरोबर, हे धातू चांगला असतो तांब्याचा. हे तुम्हाला तांब्याचे तुम्हाला ग्लास, मटके, जग सर्व प्रकारच्या वस्तू बघायला मिळते. हे बघा, तर मी बघतो खास करून की हे तांब्याचं आहे. आणि जसं हे पुढे पण आहे, हे पण छान आहे. हा, तिथं आपण जाऊ. हा कलश हे मटेरियल थोडं वेगळं बघायला मिळतं ना. हे ऍक्च्युली अँडानियम मधलं मटेरियल आहे. विमानचा जो पत्रा बनवतो त्या विमानच्या पत्र्यामध्ये बनवलेला हा कलश आहे. ओके, वेट आहे याच्यामध्ये. मस्त ना. हे दिसायला पण छान दिसायला पण. आणि याच्यावर अष्टविनायकाची मूर्ती दिलेली आहे. ओके, अष्टविनायक आहे. पूर्ण अष्टविनायकाचं काम केलेलं आहे याच्यावर. मग ही सर्व छोटी साईज आहे ना? ही छोटी आहे, याच्यामध्ये साईज पण भेटून जाणार. हे मोठी मला वाटतं सध्या युनिक आहे असं. तर आपला व्हिडिओ बघून खूप जण विचारतील की याची तुम्ही प्राइस काय सांगितली, काय सांगायची किंमत? हा तुम्ही जर घ्यायला गेला तर हा तुम्हाला 250च्या रेंज पर्यंत भेटून. हा बोलता, हे मस्तच मिळतंय एकदम. युनिक आहे. अष्टविनायक आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि दरवर्षी आपण अगदी घरामध्ये कुठली धार्मिक आपलं कार्य असेल तर त्यामध्ये आपण हे यूज करू शकतो सहजरित्या. एकदम मस्त. तर आपण मोस्ट ऑफ अगदी कलश वगैरे कव्हर केल्यानंतर हे बघा, हे देखील आहे. तुम्हाला अगदी ऑफिसला वगैरे तुम्ही घेऊन जाऊ शकता. बॉटल सर्व. आणि मस्त म्हणतात पाणी पिऊ शकतो यातलं. पाणी पिऊ शकतो. आपल्याला पूजा वगैरे त्यासाठी ताट, पूजेचं ताट आहे ना. पूजा ताटासाठी इकडे आम्ही एक रेंज ठेवलेली आहे. ओके, सेटच आहे पूर्ण. हे तुम्हाला पूर्ण बघायला भेटेल. पूर्ण रेंजेस पूर्ण तुम्हाला बघायला भेटेल. छान आहे. त्यामध्ये सर्व प्रकारचे असे डिझाईन भेटतील. अरे, हे अटॅचडच आहे. हे अटॅच मध्ये असं बघायला भेटेल. आपलं प्लेन आहे. ही डिझाईन आहे. त्यामध्ये अशा पण डिझाईन येतात वेगवेगळ्या. बघा आपण. अरे, खूप सारी व्हरायटी ही पाहायला मिळते शॉप मध्ये. सर्व डिझाईन बघायला भेटेल तुम्हाला. हे मस्त वाटतं प्लेन मध्ये. एक मस्त वाटतं. आणि आता हे मटेरियल आपण पूर्ण बघतोय, हे सर्व ब्रास मध्ये. ब्रास आहे. त्यामुळे आपण जे बघतोय ते ओरिजिनल आहे. म्हणजे क्वालिटी जी म्हणतो ना ब्रास मध्ये आपण घेतो ते आहे. हे तुम्हाला पंचधातू मध्ये पाहिजे, पंचधातू मध्ये पण भेटेल. पंचधातू पण आहे. बघा, वेट आहे आणि क्वालिटी आणि मध्ये स्वस्तिक पाहायला मिळतं. मस्त. मग आता जसं की खूप सारी डिझाईन बघतोय आपण ताटांमध्ये. तर मी समजा छोटी समजा आपल्याकडे ताट घेतला, ताट म्हणजे जसं की माझ्याकडे हे पाहायला मिळतं. बरोबर. तर मग काय किंमत असेल आपल्याकडे? आता तुम्ही लहानात लहान जर ताट घ्यायला गेला तर तुम्हाला 120-130च्या रेंज मध्ये मिळून जाईल. बरोबर ना? बरोबर. पण मला तर वाटतं की मला हे एक बेस्ट वाटलं आणि एक मस्त वाटतं. आपण बाप्पाच्या मध्ये आता आरती वगैरे करणार ना त्यासाठी. तर ह्याचं सांगायचं काय, तुम्ही जर घ्यायला गेला ही साईज ते तुम्हाला 350-400च्या रेंज पर्यंत भेटून जातात. मित्रांनो, तसं किंमत आहे ना, पण तसं काम केलेलं आहे. वजनाला पण तुम्हाला क्वालिटी मिळते. हेवी पण आहे. त्यामुळे तसं नाही की तुम्ही एकदाच घेतो. तुम्हाला अगदी हे मार्गशीर्ष महिना आहे, उद्या नवरात्री आहे, त्याच्यामध्ये देखील यूज होणार आहे. मस्त. तर ह्याची देखील किंमत सांगितलेली आहे. आणि जास्तीत जास्त मी का किंमत सांगतोय, खूप जण येतील डायरेक्ट यांना खरेदी करायला मिळेल.
आणि इकडे विकास आहे तुम्हाला नक्कीच मदत करतील ना. बरोबर त्यामुळे, बरोबर. हां. तर हे संपूर्ण पाहिल्यानंतर पंच हे म्हणतात आपलं धूप आरती करतो आपण. पंचारती आणि धूप आरती बरोबर आपण बघतो. हे असं तुम्ही जर धुपारती गेला तर धुपारतीमध्ये पण वेगवेगळ्या रेंज आहेत अशा. हां हे अशा धुपारती हे ना रेंज खूप जणांच्या आरत्या खूप मोठ्या होतात. एवढं मोठं तुम्हाला घेणं गरजेचंच आहे. धुपारतीमध्ये पण भेटेल. किती हेवी आहे ना. हेवी आहे एकदम. हा हे क्वालिटी आहे म्हणजे याची क्वालिटी भेटेल. याच्यामध्ये तुम्हाला हलका पाहिजे हलका पण भेटेल. बघूया असं हलक्यामध्ये. मस्त वाटतं. मग काय ह्याची काय रेंज असेल. हे सगळं असलं तरी मग हे आपलं का मटेरियल काय मिळते. ब्रास मधलेच दोन्ही क्वालिटी आहेत. हां वजनाला ही लाईट आहे ही वजनाला हेवी आहे. ही काय किंमत असेल. हा तुम्हाला 200 रुपयाला भेटून जाणार. अरे मस्तच आहे. आणि हा तुम्हाला भेटून जाणार 400 रुपयाला. 400 रुपयाला ना. हो ही क्वालिटी आहे. आता नवीन एक दुपेडा आलेला आहे. हा असा ओपन होतो. हां काहीतरी युनिकच बघायला मिळालं. बरोबर. हा दिसायला पण युनिक आहे. वाटतो पण हे मोगलाई जमान्यामध्ये भरपूर चालायचं. खूप जणांना मस्त वाटतं. भारी वाटतं. जास्त करून अरब जे लोक असतात त्याची खरेदी भरपूर होते. खूप खरेदी होते ना त्या दिव्याची. पण हे एवढं दिसायला छान वाटतं की अगदी मी बघा मस्त वाटतंय. पकडायला देखील इझी आहे. मग ही आपल्याला साईज ही ह्याची छोटी मिळते का ही एकच साईज आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला लहान मोठी सर्व साईज भेटून जाईल. ओके. हे तुम्हाला तरी पण 350 रेंज पासून 300 रेंज पासून स्टार्ट होते. लहान साईज आपल्याला एक आरामात मिळून जाऊ शकते. बरोबर ना. तर आपण हे धूपार्थ बघितली आणि धूपारतीमध्ये यांच्याकडे हे एवढे सर्व प्रकार बघायला मिळतात. हे बघा लावले त्याने. हे बघा बरोबर ना. हे सर्व प्रकार आहेत तुमच्या धुपारतीमध्ये. बघा ना. जसं की आता आपण मगाशी दिवे बघितले त्यामध्ये आपण तिकडे 5 दिव्यांचं हे बघतोय. त्यामध्ये आपण ती आरती वगैरे करू. हे पंचारती आहे. पंचारती बरोबर. घेऊन पंचारती हे बघा एक नंबर. साईज अगदी छोट्यापासून अगदी लहान साईज पासून तुम्हाला मोठी साईज पण आहे. वर लावलेली साईज आहे. मोठी साईज पण आहे. मग ही काय लाईन आहे त्याच्याकडे. हा तुम्हाला तरी पण 150 रुपयाला. 150 रुपयाला मिळतं. छान आहे बघा. तर आता आपण धूप आरती झाली पंचारती झाली. हे बघा एक मस्त युनिक प्रकारच्या समय बघायला मिळतात. मटेरियल नाही हाच मटेरियल तो आहे ना. हाच मटेरियल तो आहे. व्हाईट मेटल मध्येच येते पण व्हाईट समय लोटा आणि याच्यामध्ये पूजेचं ताट पण भेटेल असं. ओके. हां व्हाईट मटेरियल मध्ये बघा तुम्हाला दाखवतो. हे व्हाईट मेटल मध्ये तुम्हाला हा एक प्रकार बघायला मिळतो. हे एक आहे ना. आणि हा समय पाहायला मिळतात. हे बघा हे कलश पण आहे. मस्त. हे अगदी काही वेगळं मटेरियल आहे ना. आणि हे काय काळं वगैरे पडतं का असं काय नाही. काळे पडण्याचे काही जास्त चान्स नसतात. ते आपल्या केअर करण्यावर आहे. ओके. छान आहे. दिव्यांमधले खूप सारे प्रकार बघितले समय बघितले. तर आणखीन एक लक्षात येतं की म्हणजे आपला लांबण दिवा. बरोबर. खूप जण अगदी पुढे लग्नामध्ये यूज होतोच म्हणा. पण याचा देखील आपण बघूया काय हे जर काय कसं असेल आपल्याकडे रेंज वगैरे. हे लहान दिवा लहान बघा इकडे वर लावलेले आहेत. छोटे पण आहेत. लहान साईज पासून स्टार्ट आहेत. 250च्या रेंज पासून स्टार्ट भेटते. मिळते ना. अजून लहान पाहिजे तर 100-150च्या पासून स्टार्ट भेटेल. अरे मस्त. मला तर वाटलं की याला खूप जण येतील ना त्यांना अगदी स्वस्तामध्ये म्हणजे अगदी रिजनेबल रेटमध्ये खरेदी करायला मिळणार आहे. होलसेल रेट. आणि होलसेलमध्ये पण अगदी खूप सारी अगदी क्वांटिटी घेतली कमी अगदी 1 डझन जर घेतलात त्याच्यावरती तर तुम्हाला अगदी मिळणार आहे. आपण जास्तीत व्हिडिओ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे भरपूर. आता सर्वांची रिक्वायरमेंट असते टाळ. अगदी आरती असं म्हणा की आपली भजन वगैरे असेल तर आपल्याकडे टाळ जे आहेत ते पितळेचे काष्ट्याचे आहेत. तर त्यामध्ये हे मी बघतोय टाळ आहेत. हा काष्ट आहे ना. आवाज बघायचा. आवाज बघा. हे तुम्हाला काशाचे टाळ आहेत. त्यानंतर तुम्हाला पितळेचे लहान मंजिरे पण भेटतील तिकडे. हे तर मोठे हे लहान आहेत त्यापेक्षा. हे साईज लहान मोठी आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 3-4 साईज भेटून जातात. आवाज आहे हेच महत्वाचं आहे बघा. तर आपल्याला कास्टमध्ये ही सर्वात छोटी साईज आणि मोठी साईज पाहायला मिळते. म्हणजे आपल्याकडे जर याच्यापेक्षा लहान नसतील ना. नाही याच्यापेक्षा लहान मंदिरं येतात. म्हणजे काय किंमत लावलेले आहेत. ओके. ते माप आधी ह्याचे बघा कास्टाचे. हा तुम्हाला कमीत कमी 400-450च्या रेंज मध्ये जोडी भेटून जाते. कारण का हे ओरिजिनल आहे आणि याची किंमत एवढी आहेच. बरोबर. कारण हा तर 400-450 म्हणजे ही थोडी किंमत पुढे असेलच खरा. पण ओरिजिनल आहे पीस. बघा खूप जणांना कास्टाचे टाळ हे लागतात. एकदा घेतलं तर काय तुम्हाला अगदी
कायमचं होऊन जाणार आहे. कायमचं म्हणजे तुम्हाला भरपूर वर्ष बघण्याची गरजच नाही. मस्त. आणि याच्यामध्ये एकदम आरतीपर्यंत मस्त होणार. आता आपण कास्यामध्ये बघितल्यानंतर बघू आपण हे पितेचे वगैरे, हे असे बघितलं ना, हे पितळेचे आहेत, छोटे छोटे मंजिरे, छोटे पितळेचे असे मंजिरे आहेत. पितळेचे हे आपल्यातल्या घरातले जे बच्चे मंडळ आहेत, छोटी छोटी मुलं आहेत, त्यांच्यासाठी बेस्ट आहे. असं हे मेटल मध्ये पाहिजे तर मेटल मध्ये पण भेटणार. हे तर मस्त आहे. हा चकवा म्हणतो आपण की वाजवायला एकदम मस्त एकदम. हे बघा, हे एक मस्त वाटतंय का. ह्याची वाजवण्याची पद्धत वेगळी आहे का? तुम्ही कधी व्हिडिओ वगैरे बघा कधी वाजवायला, याला दोन्ही साईडला असं वाजवायचं. असा प्रकार काही आवाज सोडतं. छान वाजते. मग आपण हे घेतलं तर हे कायची रेंज भेटेल आपल्याला? हा कमी किमतीत तुम्हाला 60 रुपयापर्यंत भेटून 60 रुपयातून मिळतं. छान आहे. खूप सारे प्रकार आहेत आणि जास्तीत जास्त आपण दाखवण्याचा प्रयत्न केला. मग आपण धुपारती बघितली, अशी फुलपरडी ही देखील धुपारती आहे त्याच्याकडे, लाकडामध्ये आहे, म्हणजे हात गरम नाही होणार आहे बघा. बरोबर. हे बघ, हे फुलासाठी आहे, गणपतीच्या आरतीसाठी फुलासाठी हे युनिक असं बनवलेलं आहे. मस्त छान आहे. 2 ते 3 प्रकार आहे त्यामध्ये, 2-3 प्रकार भेटून जातील. मस्त आहे. बघ छान आहे. आता आपण तर बघतो की हे खूप अगदी 1-1.5 वर्षापासून चालले ट्रेंडमध्ये. बरोबर. तर ही आपल्याकडे जोडी कशी मिळेल आपल्याला? हे जोडी आपल्याकडे जर गेला तर 30 रुपयापासून स्टार्ट आहे. 30 रुपयापासून स्टार्ट आहे. पूर्ण तुम्हाला जोडी भेटून जाईल. हे कसं माहिती आहे, जसा तुमचा आरतीचा जो रिदम असतो ना बोलण्याचा, तर त्याच्याबरोबर टाळी वाजते ना आपली, त्याच्याप्रमाणे हे वाजतं. बरोबर. हे टाकले विकास जरा जसं हे तुम्ही हे बघा, जो आरतीचा रिदम आहे तुमचा त्याच्याबरोबर वाजणार, त्याच्याबरोबर वाजून जातोय. ह्याच्यामध्ये अजून पण तुम्हाला अजून कलेक्शन बघायला भेटेल. अजून पण येत राहील पुढे. ओके, नवीन कलेक्शन भेटत राहील. छान, मस्त ना. तर हे बघा, हे मस्त भारी वाटलं मला. खूप छान असं छोटं कलेक्शन त्यांच्याकडे आहे. जास्तीत जास्त आपण हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर आपल्याकडून काय राहून गेले का असं काय युनिक दाखवण्यासारखं का असं आहे याच्या व्यतिरिक्त? असे युनिक अशा तुम्हाला भरपूर वस्तू भेटून जातील. तुम्ही व्हिजिट दिला तर तुम्हाला आम्ही डायरेक्ट तुम्हाला शो करू शकतो सर्व वस्तू. मस्त. तर मस्त आजच्या व्हिडिओमध्ये विकासने खूप सारी माहिती दिली, तुमच्यापर्यंत पोहोचवली. तुम्हाला ह्या व्हिडिओची रिक्वायरमेंट होती आणि खास करून आपली गणेशोत्सव सिरीज सुरू आहे, त्यामध्ये खूप जणांना एवढी खरेदी करायची असते. तर कालबादेवी मोठं मार्केट आहे ना. बरोबर. तर आपण जसं काही बॅक साईडला बघायला मिळतंय, जी भांडी आहेत तो एक नंबर यांच्याकडे, आणि डिस्काउंट पण जबरदस्त आहे. पूर्ण होलसेलचा शॉप आहे. आपण ऑगस्ट नंतर आपण एक गणपती गेल्यानंतर येऊ, म्हणजे लग्न सराई सुरू होईल आणि खूप जणांना लागतात. मला ते व्हिडिओ सेपरेट बनवू. आणि आजच्या व्हिडिओमध्ये खूप सारी ही माहिती दिलेली आहे, त्याबद्दल विकास तुमचे मनापासून धन्यवाद. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जास्तीत जास्त हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी म्हणतात ना की तुमची देखील अगदी खरेदी अगदी सुरू झालेली असेल तर आपण खूप सारे व्हिडिओ बनवले आहेत. तर तुम्ही या नक्की कालबादेवी रोडवरती आणि या शॉपला भेट द्या. आता खूप सारी म्हणतात ना की आपण वरडी बघिततात ना, अगदी अगदी मीनाकारी केलेलं हे देखील आपण थाळी बघतोय, आणि लहान मुलांची भांडी देखील आहे यांच्याकडे. तर म्हणजे खूप साऱ्या तेवढं राहून देखील गेलं असेल, पण जास्तीत जास्त व्हिडिओमधून देण्याचा माझा मी प्रयत्न केला आहे. तर थांबूया इथे. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की कळवा. व्हिडिओ आवडताना काय जास्त लाईक करा, शेअर करा, आणि चॅनल नवीन असेल तर काय मित्रांनो सबस्क्राईब. भेटूया अशा काय पुढे नवीन व्हिडिओ. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.